लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 2013 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेले 100 खाटांचे महिला व शिशु रुग्णालय व 100 खाटांचे सामान्य जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळावा याकरता आमदार प्रणितीताई शिंदे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे त्या रुग्णालयांचा लोकार्पण सोहळा होतोय। हे हॉस्पिटल जे तयार झालं हे काँग्रेसच्या काळात झालं। 17 जानेवारी 2013 ह्याला मंजुरी मिळाली। ज्यावेळी मंजुरी मिळाल्यानंतर आमदार प्रणितीताई शिंदेने मला फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे, त्याला जागेची गरज आहे। मग आम्ही ताबडतोब काय केलं, जागा हुडकत फिरलो। आम्हाला ही जागा निश्चित झाली। मग आम्ही डीनला भेटलो। ही जागा जी आहे अधिष्ठाच्या अंडरमध्ये जागा आहे, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्ही ताईंना फोन केलो। ताईंनी अशोक शिंदे म्हणून डीन होते, तात्कालीन डीन, त्यांना फोन केले। आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिले। 38 कोटी रुपये त्यावेळी 2014च्या बजेटमध्ये मंजूर करण्यात आला। त्यामुळे काम टेंडर निघाला, काम चालू सुरुवात झाली। मुळात हे काँग्रेसने आणलेली स्कीम आहे, काँग्रेसच्या काळात झालेला हॉस्पिटल आहे। फक्त ह्यांनी उद्घाटन करायच्यासाठी ह्यांनी कमीत कमी आता 5 वर्षापासून प्रतीक्षेत होतं। अनेक आमची युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी उद्घाटन करणार म्हणून, रुग्णाची गैरसोय होती म्हणून अनेक वेळा आंदोलन केले। नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे श्रेय आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे। हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे, 100 बेड महिलांसाठी, 100 बेड शिशूसाठी आहे। कारण गरज आहे सोलापूरचा सिव्हिल सर्जनचा हॉस्पिटल कुठंच नाही आहे। यासाठी हे सिव्हिल सर्जनचा हॉस्पिटल आहे, हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे। इथे येणारे गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे।